जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी या उत्तम सादरीकरणासाठी आणि उत्कृष्ट प्रस्तुतीसाठी. मातीशी नातं जपणारा, कष्टातून सोनं पिकवणारा अन्नदाता शेतकरी यांना समर्पित पुढील नृत्याचे सादरीकरण करणार आहेत आमचे 12वी कॉमर्सचे विद्यार्थी. मार्गदर्शक शिक्षिका आहे सौ सुषमा जगदाळे. एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया. चार युग नृत्य नाटिकेला श्री हेमंत सर यांच्याकडनं 100 रुपयाचे बक्षीस आहे. जोरदार टाळ्या. सौ शीतल मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं. सौ शीतल मोरे यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे मंडळी. जोरदार टाळ्या. पूजा देसाई मॅडम 100 रुपये. शिराळ मॅडम यांच्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस आहे. साळुंके मॅडम यांच्याकडनं 100 रुपयांचं बक्षीस आहे. हे ॲप्रिसिएशन आहे, हे कौतुक आहे मुलांच्या. त्या कलाकारांनी एवढी मेहनत केलेली आहे, त्या मेहनतीचं कौतुक आमचे शिक्षक नेहमीच करत असतात. वर्षा कदम पुन्हा एकदा बक्षीस जाहीर झालेलं आहे या कार्यक्रमाला. जोरदार टाळ्या. वर्षा कदम यांच्याकडनं 100 रुपये बक्षीस. अनिल भोये यांच्याकडनं 101 रुपयाचं बक्षीस. पाटकर सर यांच्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस. बक्षिसांची बरसात होते मंडळी. टाळ्या होऊन जाऊ देत जोरदार. मनीषा कापडणेकडनं मॅडम यांच्याकडनं 200 रुपये. चौगुले सर यांच्याकडनं 200 रुपये. क्या बात आहे, क्या बात आहे. पुन्हा एकदा आपल्या कलाकारांचं खूप खूप अभिनंदन. राठोड सर यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस. राठोड सर यांच्याकडनं 101 रुपयाचं बक्षीस. मंडळी क्या बात आहे, क्या बात आहे. वन्स अगेन ह्यूज राऊंड ऑफ अप्लॉज. वंदना मॅडम यांच्याकडनं 101 रुपयाचं बक्षीस. आपल्या वर्ग शिक्षिका म्हणजे ज्यांनी कार्यक्रमाचं मार्गदर्शन केलेलं आहे, या कलाकारीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांच्याकडनं मंडळी 500 रुपयाचं बक्षीस आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन आणि आपण पुढच्या कार्यक्रमासाठी तयार होऊया. वेल डन. बैलाची सोबत जोडी, अरे माझ्या बैलाची सोबत जोडी नाव हरंगाण चातुर. अरे भीमथडीची गणती घोडी, भीमथडीची गणती घोडी माझ्या बैलाची सोबत जोडी रे. हो जगासाठी सोन्याची किंमत खूप जास्त आहे, पण शेतकऱ्यांसाठी उभं राहिलेलं पीकच त्यांचं सोनं.
आणि त्याची सुरुवातच होते ती पेरणीने. भळी बनी घोन आला मिरग फिरवून पुऱ्या झाल्या रानात पुऱ्या झाल्या रानात चोरू झाली या पेरण चोरू झाली या पेरण अवकाळी आलेल्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं नैराश्यातून शेतकरी आत्महत्येच्या दिशेने निघाले. कष्टानं पिकवलेलं शेत आडवं झालेलं पाहून बळीराजा होणारा हाताला जाणारा जाताना मागे तू फिरू नको उगाच सांडू नको खऱ्याची संगत खोट्याची ठरू नको येईल दिवस तुझाही माणसाची गर सोडू नको तुझ्या हाती आहे गाव सारा इसर गजल कालची रे देवा काळजी रे माझा देवा काळजी रे. देवा, अरे किती कठोर परीक्षा घेतोस. यांना झुंजायला बळ दे, हातात शक्ती दे. नव्याने सुरुवात करून या धर्तीतून परत सोनं उगवतील तेव्हा स्वतःला बळीराजा म्हणवतील.